नमस्कार, SS सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 22 ते 25 डिसेंबर 2024 यामधील चालू घडामोडी या विषयावर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे माणिकराव कोकाटे. प्रश्न 2, चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे महसूल मंत्री. प्रश्न 3, भारत सरकारने जाहीर केलेल्या इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र 2021च्या तुलनेत किती चौरस किलोमीटरने वाढले आहे? उत्तर आहे 1445. प्रश्न 4, कोणाच्या हस्ते डेहराडून येथे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 चे प्रकाशन करण्यात आले आहे? उत्तर आहे भूपेंद्र यादव. प्रश्न 5, कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे संतोष अजमेरा. प्रश्न 6, इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? उत्तर आहे 25.17%. प्रश्न 7, इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे? उत्तर आहे मिझोरम. प्रश्न 8, इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार महाराष्ट्र राज्यात किती चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? उत्तर आहे 65,383. प्रश्न 9, इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 10, GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 11, ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे आगरतळा. प्रश्न 12, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे कुवेत. प्रश्न 13, राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 23 डिसेंबर. प्रश्न 14, महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत? उत्तर आहे बाबासाहेब पाटील. प्रश्न 15, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे? उत्तर आहे राज्य उत्पादन शुल्क. प्रश्न 16, भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 17, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या 2 युद्धनौका सुपूर्द केल्या आहेत. त्यांचे नाव काय आहे? उत्तर आहे निलगिरी आणि सुरत. प्रश्न 18, नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा. प्रश्न 19, कोणत्या शहरात 200 एकरावर AI सिटी उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 20, कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 21, वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 कोणी जारी केला आहे? उत्तर आहे WHO. प्रश्न 22, कोणाची संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिस कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती मदन B. लोकूर. प्रश्न 23, भारतीय नौदलात सामील झालेल्या निलगिरी आणि सुरत या 2 युद्धनौका कोणत्या कंपनीने बनवल्या आहेत? उत्तर आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. प्रश्न 24, 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला? उत्तर आहे चौधरी चरण सिंह. प्रश्न 25, BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे केली हॉडगिन्सन.
प्रश्न 26. कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 27. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे पाकिस्तान आणि UAE. प्रश्न 28. नवी दिल्ली राज्य सरकार संजीवनी योजनेअंतर्गत किती वर्षावरील नागरिकांना दवाखान्यात मोफत उपचार देणार आहे? उत्तर आहे 60. प्रश्न 29. पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 21 डिसेंबर. प्रश्न 30. श्याम बेनेगल यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे कला. प्रश्न 31. आइसलँड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे क्रिस्टन फ्रोस्टाडोटीर. प्रश्न 32. प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे 1976. तसेच त्यांना 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि 2005 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न 33. महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे एकनाथ शिंदे. प्रश्न 34. छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न 35. देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे? उत्तर आहे हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. प्रश्न 36. कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस केली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम. प्रश्न 37. न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्ष असतो? उत्तर आहे 3 वर्ष. प्रश्न 38. नॅशनल कन्झ्युमर डे कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 24 डिसेंबर. प्रश्न 40. प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये पथसंचलनात किती राज्याचा सहभाग असणार आहे? उत्तर आहे 11. प्रश्न 41. नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफे चे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 42. जस्टिस GS संधवालिया यांची हिमाचल उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे 30वे. प्रश्न 43. न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर आहे NHRC. प्रश्न 44. प्रजासत्ताक दिन 2025 साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे? उत्तर आहे स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. प्रश्न 45. सुशासन दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 25 डिसेंबर. तर हे होते 22 ते 25 डिसेंबर 2024 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.